चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न अधिकच जटिल होत चालला आहे। तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे। उन्हाच्या तीव्र झळा बसत असताना चंद्रपूर शहरातील अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। एकीकडे अमृत योजनेसाठी कोट्यावधी रुपयाची उधळण झाली, तर दुसरीकडे चंद्रपूरकरांचा घसा आजही कोरडाच आहे। अमृत 1 अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चूनही शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही आहे। पाणी टंचाईमुळे चंद्रपूर शहरात संतापाची लाट असून याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी महानगरपालिकेत पाणी प्रश्नावर पहिल्यांदाच विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। अनेक भागात सिंटॅक्स टाकी आणि टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आज सोमवारी चंद्रपूर महानगरपालिकेचे विशेष आमसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली। आज झालेल्या आमसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले। येत्या काही दिवसात प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना सिंटॅक्स टाकी देण्यात येईल अशी माहिती महापौर संगीता खांडेकर यांनी दिली। आणि त्या
लोकांना भीक नको, पाणी पाहिजे. कर्मचारी आहे, व्यवस्थितपणे बघत नाही आणि त्यांना सांगते की आम्हाला सही करून मिळत नाही, काम होत नाही, त्यांची पुष्कळ एकदा समस्या आहे. आज विशेष सभा सगळे नगरसेवकाचे प्रश्न होते का शहराला पाणी मिळाले पाहिजे आणि जल ही जीवन आहे आपण म्हणतो त्याप्रमाणे. तर आज आम्ही एक विशेष सभेमध्ये उपाययोजनामध्ये सर्व प्रभागामध्ये नगरसेवकाला सिंटॅक्स टाकी देऊन राहिलो आणि तसेच प्रत्येक नगरसेवक एक बोरिंग आणि तोपर्यंत एक भाडेतत्व टँकरची व्यवस्था करून दिली आहे. तोपर्यंत ते पाण्याची समस्या थोडी दूर व्हावी एवढी आज या विशेष सभेमध्ये आम्ही माहिती दिली आणि दिवसात आम्ही पूर्ण निर्णय घेतला. एक आठवड्यामध्ये पूर्ण सिंटॅक्स वगैरे आम्ही आणि बोरिंगचं व्यवस्था केली.